नमस्कार भैरसिकांनो, एका मोठ्या भयानक रहस्यमय मालिकेसाठी तयार आहात ना? जी कथा आता आपण ऐकणार आहोत त्या कथेचे प्रतिलिपी ॲपला 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. कथा तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, जिथे गाव असेल, पावसाळी भयानक रात्री असतील, रहस्य असेल आणि अर्थात भूतसुद्धा. आता ऐकूया आकाश घोंगडे लिखित वेळका. बघता बघता भाद्रपद उलटला. गावही आपापल्या कामात व्यस्त होते. अचानक गावकऱ्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली. जंगलातून येणारे आवाज अजून मोठे होऊ लागले होते. काही जण तर कसल्या तरी सावल्या दिसल्याच्या पण चर्चा करू लागले. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. परवाच्या दिवशी शहरातून उशिराने परतणाऱ्या रूपचंदाच्या मोटरसायकलीच्या मागे काहीतरी पळत होते, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हापासून तो तापाने फणफणलाय म्हणे. लोकांनी रात्रीचे बाहेर फिरणे बंद केले होते. दिवस कलला की सर्व लोक घरात चिडचूप होत असत. गावात अगदी स्मशान शांतता होत असे. पाटलांना या गोष्टीची खूप काळजी वाटू लागली. त्यांनी आपल्या गड्यांसोबत स्वतः जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पाटलांनी आपले विश्वासू गडी नाम्या आणि सुरेश यांना आपल्यासोबत घेतले. सोबत एक टॉर्च आणि त्यांच्या वडिलांनी 42च्या युद्धात वापरलेली BSA ऑटो रायफल घ्यायला ते विसरले नाही. दुपारी ठीक 12 वाजता ते निघाले. जवळजवळ सर्व जंगल त्यांनी पिंजून काढले. 2-3 लांब सडक साप, फांद्यांवरून पळणारी माकडे, झाडाच्या खोबणीतून आवाज करणारी घुबडे, या व्यतिरिक्त कसल्याही श्वापदाच्या खुणा त्यांना दिसल्या नाहीत की कसले श्वापदही दिसले नाही. काय असेल र, कशाचाच पत्ता लागना. त्रस्तावून पाटील एका मोठ्या शिळेवर बसत बोलले. मंडळी पूर्णपणे दमली होती. तहानेने पण जीव कासावीस होत होता. दिवस कोलमडला होता. मालक, फक्त तोच भाग राहिला आता. येडावलास की काय तू नाम्या? तिकडं नग जायला मालक, सुरेश म्हणाला. तुम्हाला माहिती आहे ना मालक तिकडे काय झालंय? पण सुरेश, आपल्याला जायला हवं. कदाचित आपल्याला जे उत्तर हवं ते तिथे मिळेल. पर मालक, ती जागा बरी नाही. पुंजानं जीव नव्हता दिला. समजा गाव असं म्हणतोया. सुरेश जरा घाबरतच बोलला. गप्प रहा सुरेश. पाटील जरा ओरडलेच. मला असल्या अंधश्रद्धा बिलकुल आवडत नाहीत. मला गावची चिंता पडली आहे. सगळा गाव शांत झालाय. रात्री घराबाहेर निघायला घाबरतोय. अगदी स्मशानागत वाटतो गाव रात्री. चला मालक, त्याचं काही बी ऐकू नका आणि तू गपराय आणि गुमान चाल आमच्यासोबत. त्याच वाटानं गावाकडे जाऊ, लवकर पोचू. दुसऱ्या अंगानं गेलं तर नदी ओलांडून 1.5-2 तास तरी लागतील. इकडून अर्ध्या तासात पोचू. चला मालक. नाम्या जरा उत्साहात बोलला. आम्ही चाललो. अरे थांबा, मला बी येऊ द्या. पाटीलही उठून उभे राहिले. आज काय ते संपवूनच टाकू. एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता. कातर वेळ होती. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. आजूबाजूला भयान शांतता होती. ती तिघं जपजप पावले उचलत होती. जशी जशी ती जागा जवळ येऊ लागली तसा तसा हवेतला गारवा अधिक वाढू लागला. त्या हवेत एक वेगळेच आकर्षण होते. जणू ते झाड आपल्या कुशीत बोलवत होते. झाड त्या कातरवेळी भयानक दिसू लागले होते. पावसाळ्यात त्याच्या आजूबाजूला कमरे एवढे गवत वाढले होते. आतापर्यंत बराच अंधार झाला होता. हिवाळा सुरू झाला होता. धुके पसरले होते. मंद टॉर्चच्या प्रकाशात जेमतेम 5-10 पावलांचंच अंतर दिसत होते. पाटलांनी त्या झाडाच्या जवळ जाऊन खात्री करण्याचे ठरवले. मात्र नाम्या यावेळी तयार झाला नाही. झाडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार झालेली होती. जणू ती नेहमी वापरत असावी. त्यावर स्पष्ट दिसणाऱ्या पाऊल खुणा होत्या, पण त्या सामान्य माणसाच्या मुळीच वाटत नव्हत्या. त्या आकारानं मोठ्या होत्या. सुरेश म्हणाला, मालक, मला ही जागा काय बरी वाटना. ही पावलं बी वेगळीच आहेत. पाटलांनी दुरूनच टॉर्चचा प्रकाश त्या झाडावर टाकला. फारसे काही दिसले नाही, परंतु ते झाड टॉर्चचा प्रकाश अर्धवट उजळल्यामुळे अजूनच विद्रूप आणि भयावह दिसत होते. आणि ती फांदी जिच्यावर फाशी घेऊन पुंजाने जीव दिला होता. पाटलांना त्याची आठवण झाली आणि त्यांचे डोळे भरून आले. मालक, मला तरी वाटतं इथं कुणीतरी नक्कीच येत असेल. नाम्या त्या खुणांचे बारीक निरीक्षण करत म्हणाला. हो, अगदी खरं. पण जो पण असेल तो काय माझ्या हातून वाचणार नाही. मालक, चला आता निघूया. इथं यावेळी थांबणं मला काय बी बरोबर वाटेना.
एवढा वेळ शांत असलेला सुरेश दबक्या आवाजात म्हणाला, काहीतरी विचित्र आहे या जागेत असं मलाही वाटायला लागलंय. त्यांनी गावाकडची वाट धरली. फरलांगभर अंतरावर येताच हवा गरम होऊ लागली. हवेत एक कुबट सडका वास पसरला होता. जशी जशी ती तिघं पुढे सरकत होती तसा तसा तो वास आणखीनच वाढत होता. जनावर सडलं असेल, नाम्या नाकाला उपरणे लावत म्हणाला. अखेरीस ती जागा आली जिथे पुंजाला पुरण्यात आले होते. रातकिड्यांची किरकिर, झाडांची वाऱ्याने होणारी सळसळ आणि त्यांच्या पावलांचा आवाज. या पलीकडे आजूबाजूला स्मशान शांतता होती. कसला वास येतोय हे पाहण्यासाठी पाटलांनी टॉर्चचा झोत आजूबाजूला टाकला आणि त्याच प्रकाशात त्यांना पुंजाला पुरलेली जागा दिसली आणि तिघांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्याचे प्रेत उकरून काढण्यात आलेले होते. ते अर्धवट सडलेले होते. एक बिना मुंडक्याचे आणि बिना हातांचे ते शव कोणीतरी अतिशय निर्घुणपणे ओरबाडले होते. जणू एखाद्या श्वापदाने आपल्या शिकारीचे लचके तोडावे तसेच. त्याचा अतिशय उग्र दुर्गंध पसरला होता. त्याच्या जवळच 2 लिंबू, मिरच्या, काळी बाहुली, हळद, कुंकू पडला होता. त्याच्या आजूबाजूला पिठाचे गोल रिंगण करून त्यात त्रिकोणी आकार काढले होते. ती पायवाट त्या शवापासून झाडापर्यंत जात होती. जणू कोणीतरी शवापासून झाडापर्यंत चक्कर मारत असावा. त्या तिघांच्याही तोंडातून ब्र निघत नव्हता. जणू त्यांची दातखिळ बसली होती. पाटलांना आता खात्री झाली होती काहीतरी भयानक घडतंय आणि गावात काहीतरी भयानक संकट येणार आहे. घाबरून तिघांनीही पळायला सुरुवात केली. तिघे पळत पळत वेशीपर्यंत पोहोचले. वेस ओलांडताच पाठीमागून भयावह किंकाळी ऐकू आली. ती मनुष्याची किंवा कोण्या प्राण्याची मुळीच नव्हती. तिघेही वाड्यावर पोहोचले. पाटलांनी त्या दोघांनाही याविषयी गावात काहीही सांगू नका म्हणून बजावले. पाटलांना या गोष्टीची पूर्ण खात्री करायची होती. त्यांना गावात असंतोष नको होता. त्या रात्री त्या तिघांनाही झोप आली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर सारखे ते विच्छादलेले शव येत होते. पाटलांना जेवण गोड लागत नव्हते. त्यांची जेवणावरची वासना उडाली होती. 2 दिवस ते आवाज आले, त्यानंतर ते बंद झाले. पुढच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी पुन्हा ते आवाज सुरू झाले आणि अमावस्येलाही. पाटलांनी यावर तोडगा काढण्यासाठी कोणालाही न कळवता तालुक्यातील नामी मांत्रिकाला पत्र पाठवले आणि तातडीने येण्यास विनंती केली. पुढच्या अमावस्येच्या दुपारी ते मांत्रिक पाटलांकडे हजर झाले. पाटलांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, आज अमावस्या आहे. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अमावस्येच्या आदल्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आवाज येतात. मी आजच त्या जागेला भेट देतो, परंतु मी एकटाच जाणार. जी महाराज, म्हणून पाटलांनी मान हलवली. महाराज वाड्यात त्यांची सोय केलेल्या खोलीत ध्यानासाठी निघून गेले. रात्री ठीक 8 वाजता ते खोलीतून बाहेर आले. ते अतिशय शांत वाटत होते. त्यांनी केसरी रंगाचे साधूसारखे वस्त्र परिधान केलेले होते. हातात एक थैली होती. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. हातात कमंडलू आणि त्यात तीर्थ होते. पाटलांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हाताने शांत बसण्याचा इशारा केला आणि ते निघाले. जंगल पाटलांच्या वाड्यापासून घटकाभरच्याच अंतरावर होते. पाटलांना आता संकट टळेल या विचाराने जरा हायसे वाटले. ते वाड्याच्या बाहेरच खुर्चीत बसले होते. सुमारे अर्धा तास झाला असेल. जंगलातून एक तीव्र किंकाळी ऐकू आली. तो आवाज मांत्रिकाचाच होता हे पाटलांनी लगेच ओळखलं आणि सुरेश आणि नाम्याला सोबत घेऊन जंगलाकडे निघाले. टॉर्चच्या प्रकाशात ते जंगलाकडे जायला निघाले. फरलांगभर पुढे जात नाही तोच झाडांची सळसळ ऐकू आली आणि तिथेच थांबले. पाटील बंदूक रोखून उभे होते. सुरेशने प्रकाशाचा झोत झुडपांवर टाकला. तेवढ्यात मांत्रिक महाराज जंगलातून पळत येताना दिसले. अनर्थ, अनर्थ, घोर अनर्थ. ते कोणालाही सोडणार नाही, सर्व संपणार, असं बोलून ते त्या तिघांना सोडून वाड्याकडे धावले. ते तिघेही त्यांच्या पाठोपाठ वाड्याकडे आले. मांत्रिक महाराज अतिशय भयभीत झाले होते. त्यांचा गळा सुकला होता. तोंडातून आवाज निघत नव्हता. संपूर्ण अंग घामेघूम झाले होते. ते थरथर कापत होते. नाम्याने त्यांच्यासाठी पाणी आणले. ते जरा वेळ शांत झाले आणि बोलू लागले.
ती शक्ती अतिशय विघातक आहे. मी आतापर्यंत खूप अघोरी शक्ती पाहिल्या, परंतु ही अतिशय भयानक आहे. ती कोणालाही सोडणार नाही. मला माफ करा, मी काहीही मदत करू शकत नाही. मी फक्त एवढेच सांगेन की कोणीही त्या जंगलाकडे जाऊ नका. ते संपूर्ण झपाटलेले आहे. कोणी गेलास तर त्याचा मृत्यू अटळ आहे, अतिशय भयानक मृत्यू. ते जंगल शवांसाठी भुकेले आहे. त्याची भूक वाढतच जाईल. अमावस्येच्या पूर्वीची रात्र आणि नंतरची रात्र ही विघातक असेल. मी उद्याच शहराकडे निघतो. बाबा रे, मला माफ कर. मी याविषयी कसलीही मदत नाही करू शकत. पाटलांची काळजी वाढू लागली. दुसऱ्या दिवशी महाराज शहराकडे रवाना झाले. पाटलांनी तातडीने गावची सभा बोलवली. हे बघा गावकऱ्यांनो, मी जंगलाची स्वतः पाहणी करून आलोय. मला काहीही आढळले नाही, परंतु हिंस्त्र श्वापदांच्या पाऊलखुणा मात्र आढळल्या. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की या जंगलाकडे कोणीही जाऊ नका. पण पाटील, आम्हाला रानात जायला तिकडून जवळ पडत होतं, एक जण बोलला. अरे गप कुळ्या, तुला जीव प्यारा नाही का? जरा लांबून गेला तर काय बिघडलं? दुसऱ्याने त्याला चूप केले. वय वय असं बोलून पहिला शांत बसला. तर मंडळी, जोपर्यंत त्या प्राण्याचा अंत होत नाही तोपर्यंत कोणीही त्या जंगलाकडे एकट्याने जाऊ नका, आणि अमावस्येला तर मुळीच नाही. पण का पाटील असं? अरे आवाज येत नाहीत का आमुशेला? ते इकडे येत असेल. अरे चंद्र नसतो अमावस्येला, अंधारात श्वापद कुठूनही हल्ला करतात. सर्व गावाने या निर्णयाला संमती दर्शवली. सभा आटोपली. गावात बायांची चर्चा चालू झाली. त्या बाईला म्हणे, काल रातच्याला पोर झालं म्हणे. या बाया, आपण काढलं कोणी? रडायचा पण आवाज येत होता म्हणे काल रातच्याला. काल आमुषा बी होती, जंगलातून बी आवाज येत होता. या बया, मला काय ती बया काय चांगली वाटेना. एकली काय करत असेल घरात, मला तर दया बी येते. जाऊ दे आपल्याला काय. 1-2 दिवसात पाटलीनबाईंच्या कानावरही गोष्ट गेली. त्या म्हणाल्या, अहो ऐकलत का? पुंजाची बायको बाळंतीण झाली. तुमचा विश्वासू गडी होता. आपण जरा विचारपूस केली पाहिजे. बाई एकटी आहे, जातीने लक्ष दिलं पाहिजे. जरी आपल्या गावात पहिल्यापासून राहत नसली तरी 8-9 महिने झाले की. आणि पुंजा बी आपल्यासाठी खूप राबलाय. देवाने आपल्या नशिबात काही मूलबाळ लिहिलं नाही. निदान तिच्या तरी बाळाला आणि तिला मदत करू. पाटलांच्या डोळ्यासमोर पुन्हा ते दृश्य उभे राहिले. त्याच्या मृतदेहाचे, आणि अंगावरून सरसरून काटा आला. पाटलांना त्यांचे म्हणणे पटले. त्यांनीही भेट देण्यासाठी संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील पाटलीनबाईंसोबत सुरेश, त्याची बायको आणि नाम्या पण होते. नुकताच पावसाळा संपला होता, परंतु गवत अजूनही वाढलेले होते. शेवंताची गावात किंवा गावाची तिच्याकडे कसलीही ये-जा नसल्यामुळे त्यांना स्वतःची वाट बनवावी लागली. विच्चू काट्याचं जरा सांभाळून मालक. सुरेश सर्वात पुढे होऊन वाट काढत होता. सूर्य माथ्यावर होता. अशा वक्ताला साप बाहेर येतात, जरा दमानं. तो बोलत होता, मालक ही बघा कात, लई मोठं जनावर असेल. तिथे एका मोठ्या सापाने टाकलेली कात होती. कशी राहत असेल ही एकटी बाई एवढ्या अडचणीत, कुणास ठाऊक. पाटलीनबाई काळजीच्या सुरात म्हणाल्या. कसेबसे वाट काढत ते तिघे तिच्या खोपटाजवळ पोहोचले. ते अतिशय छोटे होते. त्याच्या मागेच एक जुन्या काळात वापरात असलेली पडकी विहीर होती. लहान असताना पाटलांनी ऐकले होते की नाईकांच्या सुनेने सासरी होत असलेल्या जाचाला कंटाळून त्यात विष पिऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या विहिरीचा उपयोग केला नव्हता. तिच्याच कडेला एक भले मोठे पिंपळाचे झाड होते. त्यावर असंख्य वटवाघळे बसली होती, अर्थात उलटी लटकलेली होती. काळीशार, आपल्याकडे टक लावून पाहणारी. आजूबाजूला दाट झाडी होती. थंडगार सावली होती. जंगलाच्या ईशान्येलाच तिचं ते अतिशय लहान खोपटं होतं. जवळच जंगल असल्यामुळे थंड वारा सुटला होता. त्याचबरोबर कसला तरी सडल्याचा कुबट वास पसरला होता. जसे जसे ते पुढे जात होते तसा तसा तो वास वाढत होता. पाटलांना एक गोष्ट मात्र खटकली. गावाकडे जाण्याची अजिबात वाट नव्हती, परंतु तिच्या खोपटापासून जंगलाकडे जाणारी वाट मात्र होती, आणि जणू ती रोजच वापरत असावी. अंगणात अतिशय दाट गवत वाढलेले होते. विहिरीकडून रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. तो परिसर पाहून सर्वांना तिची दया येत होती, पण पाटलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. कशी राहत असावी बिचारी एकटी, पाटलीनबाई म्हणाली. ती कदाचित घरातच असावी. ते आल्याची तिला जाणीव नसावी. घरातून लहान बाळाच्या रडण्याचा क्षीण असा आवाज येत होता, जणू ते खूप अशक्त असावे. खोपटाच्या आजूबाजूला प्राण्यांची हाडं पडलेली होती. पाटील आणि सुरेश स्वतः पुढे जाऊन दरवाजातून डोकावून पाहू लागले, आणि त्यांना जे दृश्य दिसले
ते पाहून त्यांच्या शरीरावर सरसरून काटा उभा राहिला. शेवंता कोपऱ्यात आपले केस मोकळे सोडून बसलेली होती. तिची मान खाली होती, त्यामुळे तिचा चेहरा मात्र दिसत नव्हता. ती मागे पुढे झुलत होती. तिच्या आजूबाजूला पिठाचे रिंगण होते आणि त्यात त्रिकोणी नक्षी अगदी पुंजाच्या शवाभोवती होती तशीच. तिच्या समोर एक सफेद बाहुली होती. जवळच टाचन पिन, कसल्या तरी वाळलेल्या गवताच्या काड्या, 3 दिवे, 3 लिंबू, कुंकू आणि हळद. तिचे ते नवजात बाळ कोपऱ्यात रडत होते. तिच्या समोर एक ताट होते. त्यात काही आतड्या होत्या, रक्त होते. कदाचित उंदराच्या असाव्यात, कारण तिच्या शेजारी 4 मोठे उंदीर पोटातून फाडलेले होते. तिने त्या रक्ताचा एक घोट घेतला आणि मंत्र म्हणू लागली. मग तिने त्या ताटात उलटी केली. काळी कुट्ट ते मिश्रण तिने कालवले. त्यात जवळच पडलेली नाळ ठेवली. ती आता सडू लागली होती. तिचा कुबट दुर्गंध सगळ्या खोपटात पसरला होता आणि ती ते मिश्रण पिऊ लागली. जशी जशी पीत होती तसे तिच्या शरीरात बदल होऊ लागले. तिच्या अंगावर सुरकुत्या पडू लागल्या. हाताची व पायाची नखे वाढू लागली. ते पाहून पाटील आणि सुरेश स्तब्ध झाले. काय करावं त्यांना सुचेना. त्यांनी हातानेच पाटलीनबाईंना मागेच थांबण्याचा इशारा केला. त्या बाळाची केविलवाणी अवस्था आणि एकूण सर्व प्रकार बघून पाटलांची आग मस्तकात गेली. तुझ्या आईला सटवे काय लावलेस हे? तिने घाबरून वर बघितले. तिचे डोळे लाल होते. संपूर्ण कपाळ कुंकुवाचे भरलेले होते. पाटलांनी एक जोरदार शिवी हासडली. तिच्या हातातून ते ताट खाली पडले. ती पुन्हा आपल्या पूर्वरूपात आली. आणा रे तिला बाहेर. नाम्या आणि सुरेश घरात घुसले. त्यांनी तिला ओरडतच बाहेर आणली. काय गये चांडाळणी, करणी करतेस होय? आत्ताच धावतो तुला. चला रे हिला गावाकडे घेऊन. पाटलीनबाई आणि सुरेशची बायको स्तब्ध झाल्या होत्या. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात यायला जरा उशिराच लागला. सुरेश आणि नाम्या तिला ओढत ओढत गावाकडे घेऊन चालले होते. पाटीलही त्यांच्या मागे जोरजोरात शिव्या हसडत चालू लागले. पाटलीनबाईंना काही सुचेना. तिचे मूल मागेच राहिले होते. ती काहीही बोलत नव्हती. पाटलीनबाईंनी ते मूल उचलले आणि त्याही त्यांच्या मागे मागे जाऊ लागल्या. अहो ऐका हो, कुठे घेऊन चाललेत तिला? दाखवतो हिला. एका घावाय चिंबवतो टक्करीचं. गावाला नजर लावली या सटवीनं. आज हिचा निकाल लावला पाहिजे. चला रे लवकर. सुमारे अर्ध्या तासात ते सर्व गावात पोहोचले. तिची साडी ठिकठिकाणी फाटली होती. पायात काटे रुतले होते. काही टोचले होते. पायातून रक्त वाहत होते. गोंधळ ऐकून हळूहळू गाव जमा होऊ लागला. रानातून काही लोक गावात आले. सूर्य माथ्यावर होता. रणरणते ऊन होते. काय झालं, काय झालं? जो तो तर्क लावू लागला. कोणी म्हणे चोरीबिरी केली असेल. एक बोलला, मला बी तेच वाटतं. दुसऱ्याने त्याची साथ ओढली. कोणी म्हणे लफडं बिपडं असेल. काही बेरोजगार, दिवसभर टवाळक्या करत फिरणारी तरुण मंडळी तिच्या रूपाकडे बघून काही काही बोलत होती. जवळजवळ संपूर्ण गाव जमा झाला. दुपारचे 2:30 वाजले होते. पाटील बोलू लागले. गावकरी हो, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट मी सांगितली नव्हती. जंगलातून जो आवाज येत होता तो जनावराचा नव्हता. असे बोलताच पुन्हा कुजबूज सुरू झाली. शांत व्हा. स्मशान शांतता. आवाज फक्त तिच्या रडणाऱ्या मुलाचा येत होता. सुरेशची बायको त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. शेवंता खाली दोन्ही पाय पसरवून बसलेली होती. संपूर्ण गाव तिच्या समोर रिंगण करून उभा होता. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. तिने हिरवी साडी नेसलेली होती. घामामुळे डोक्यावरचं कुंकू वाहत वाहत चेहऱ्यावर आलं होतं. ती बोटाने जमिनीवर कसली तरी नक्षी काढत होती. एक वेळ आपल्या मुलाकडे आणि एक वेळ गावकऱ्यांमध्ये नजर फिरवत होती. तिची नजर जळजळीत होती. जणू ती नजरेने सर्वांना भस्म करू पाहत होती. मधूनच ती केविलवाणी दिसत होती. पाटलीनबाईंना तिच्यावर दया येत होती. पण पाटलांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यांनी पाटलीनबाईंचे म्हणणे मुळीच ऐकले नसते. तिच्या जखमांतून रक्त जमिनीवर थेंब थेंब पडत होते. मध्येच एखादे टुकार पोर तिच्या दिशेने दगड भिरकावत होते. दुपारच्या भर उन्हात जमीन तापली होती. काय अवस्था होत असेल एका बाळंतिणीची एवढ्या कडक उन्हात? पाटलांनी सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. सर्व गाव पेटून उठले. हिला मारून टाका, एकाने आवाज उठवला. हो हो, मारून टाका, मारून टाका. 10-12 जणांनी त्याला संमती दिली. कोणी म्हणे हिची गावात धिंड काढा. पाटील म्हणाले, हिला जिवंत सोडलं तर ही गावाला करणी करून नष्ट करल. मला माझा गाव पूर्वीसारखा पाहायचा आहे. हिचा नवरा खाल्लेल्या भाकरीला जागला, पण हिने तोंड काळं केलं.
तिची पूर्ण गावात धिंड काढण्यात आली. गळ्यात चपलांची माळ घालण्यात आली. कोणी दगड फेकून मारले तर कोणी अंडी. त्या गोंगाटातून काही आरोळ्या, काळ्या तोंडाची अपशकुनी घाडळ तिच्या कानाचा पडदा फाडून आत घुसत होता. तिच्या डोळ्यात कसलाही पश्चाताप नव्हता, फक्त होता राग, जळजळीत अंगाऱ्याप्रमाणे. पूर्ण गाव फिरवून तिला गावाच्या मध्यात असलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले. त्याच्यावर असलेल्या खांबाला तिला बांधण्यात आले. आंध्र राखेल, पाटील ओरडले. तेवढ्यात गावातील मास्तर पुढे आले. अहो पाटील, तिला जाळू नका, हवं तर तिला पोलिसात द्या. काळी जादू करणं हा गुन्हा आहे, ते देतील तिला बरोबर शिक्षा. गावात कुजबूज सुरू झाली. पाटील जरा वेळ शांत राहून हसले आणि म्हणाले, मास्तर, ही दिसती तशी नाही. ही लोक खूप भयंकर असतात. ही बदला घेतात. त्यांना पोलिसात देऊन काही उपयोग नाही. सगळा गाव खाऊन टाकेल ही. यांना मारल्याशिवाय काही पर्याय नाही. ज्या ताटात खातात तिथंच थुंकतात. पण पाटील, मी तुम्हाला असं करू देणार नाही. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आता पाटील जरा चिडले. मास्तर, ही शाळा नाही. आपलं आपलं काम करा. लई गावाच्या प्रश्नात वाण घालू नका. उद्या गावात काही झालं तर त्याला जबाबदार मी राहील. मला हिला जिथं ठेवायचं नाही. असं बोलून पाटलांनी तिच्यावर रॉकेल ओतले आणि पेटता टेंबा घेऊन ते तिच्या जवळ आले. तशी ती जोरजोरात हसू लागली. कोणी बी जगणार नाही, तुम्ही समधी मरणार. पाटलांनी रागारागातच तिच्याकडे पाहिले. तुला आता कोणी बी वाचवू शकणार नाही, असं बोलून त्यांनी तिला टेंबेचा स्पर्श केला आणि भडका उडाला. ती किंचाळू लागली, हसू लागली, रडू लागली. तेवढ्यात गर्दीतून आवाज आला, या पोराचं काय? पाटलांनी त्याच्याकडे पाहिले. त्याला बी आण इकडं. पाटलीनबाई म्हणाल्या, नाही, त्या पोराचा काय दोष? पाटील जरा रागानेच बोलले. पाटलीनबाई, सापाचं पिल्लू सापच असतं, आणा रे इकडं. सुरेश आणि नाम्या पाटलीनबाईंकडे सरसावले. पाटलीनबाई मागे झाल्या. खबरदार, खबरदार, जर त्याला हात लावलात तर. शेवटी पाटीलच खाली उतरले. त्यांनी पाटलीनबाईंकडून ते बाळ हिसकावून घेतले आणि चौथऱ्यावर उभे राहिले. आज हिचा शेवटचा वंशही संपवतो. ते चिमुकले गोंडस बाळ पाटलांकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते. पाटलांनाही क्षणभर दया आली, परंतु त्यांना गाव आणि गावातील लोकांची काळजी वाटत होती. ही पिढा टळली नाही तर अनेकांचे प्राण जातील. त्यांनीही आपल्या काळजावर दगड ठेवून ते बाळ त्या जाळात फेकून दिले. एक आर्त किंकाळी आणि ते बाळ निष्प्राण झाले. ती अजूनही जळत होती. जणू ती सांगत होती, माझा अंत एवढ्या लवकर नाही. अजून एक भयंकर किंकाळी ऐकू आली आणि तिची हालचाल थांबली. हालचाल होती ती फक्त ज्वालेची, धगधगती ज्वाला, सगळं आपल्यात सामावून घेणारी. सगळं शिवार त्या तांबूस ज्वालांच्या प्रकाशाने काठोकाठ उजळून निघाले होते. तिचा करपट वास शिवारभर पसरला होता. तर मंडळी, आपली पिढा टळली, परंतु ही बातमी गावाबाहेर जाता कामा नये. सर्व म्हणाले, जे तुम्ही केलंय ते गावाच्या भल्यासाठी केलंय. आम्ही तुमच्या सोबत आहोत. वय वय, आम्ही समधे सोबत आहोत. सर्व प्रकार संपेपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. जवळजवळ दोन्ही शरीरे जळाली होती. फक्त राहिला होता विस्तव, धगधगता. पाटलांनी त्यावर पाणी टाकले आणि तो विझवला. अर्धवट जळालेली हाडे त्यांनी एका पोत्यात भरली आणि जंगलाकडे निघाले. मागोमाग गावकरीही येऊ लागले, आपल्यावर आलेल्या संकटाची राखरांगोळी पाहण्यासाठी. ते सर्व त्या कवठाच्या जाळाजवळ आले. आजूबाजूला भयानक शांतता होती, परंतु गावाच्या गर्दीने सर्व रान हादरले होते. त्याच झाडाच्या बुंद्याशी त्यांनी एक खड्डा करून त्यात अस्थिंना पुरून दिले. त्यानंतर ते तिच्या खोपटाकडे आले. रात्रीचे ते अतिशय भयानक दिसत होते. वटवाघळे घिरट्या घालत होती. पाटलांनी रॉकेल ओतायला सुरुवात केली. ते त्या खोपटात शिरले. मागून 2 जण टेंबा घेऊन उभी होती. आत जाताच सडलेल्या उंदरांचा कुबट भपकारा आला. माश्या आवाज करत होत्या. जास्त काही सामान नव्हतं. कोपऱ्यात चूल, त्यावर एक जर्मलचे भगोने, दोरीवर अडकवलेली चोळी, मळके शर्ट, 1-2 साड्या, पावसामुळे भिंतीला आलेली ओल. खायला शोधणारे 2 उंदीर एककडून तिकडे पळत होते. कोपऱ्यात एक ट्रंक. पाटलांनी तो उघडण्याचा इशारा केला. 2 गावात कुलूप तुटून खाली पडले. काही मण्यांच्या माळा, 4 काळ्या बाहुल्या, शिंपले, 4-5 प्रकारची राख, समुद्राची माती, कुंकू, बुक्का, मेणबत्त्या आणि 2 जाड जोड पुस्तके. पाटलांनी ती पुस्तके उघडून पाहिली. वेगळ्याच भाषेत लिहिलेली होती. जवळजवळ 100-200 वर्षांपूर्वीची असावीत. त्यात काही आकृत्या होत्या.
गोल, त्रिकोणी, चौकोनी बाहुल्यांची चित्रे, बाहुल्यांचे चित्र, त्याच्या खाली त्यांची माहिती असावी कदाचित. फाशीच्या गाठी, झाडांची चित्रे, काही पानांवर रक्त सांडलेले होते. पाटलांच्या डोक्यात वेगवेगळे आवाज घुमू लागले. डोके जड पडू लागले. हात थरथर कापू लागले. जणू त्या आकृत्या हालचाल करू लागल्या होत्या. पाटलांच्या हातातून ते पुस्तक खाली पडले आणि घामेघूम होऊन ते बाहेर आले. त्यांनी टेंभा पाचट लावलेल्या खोपटावर फेकून दिला. बघता बघता संपूर्ण खोपटाने पेट घेतला. तांबूस ज्वाला उंचच उंच भडकत होत्या. कुबट वास वातावरणात पसरला होता. वटवाघळे घाबरून जंगलाकडे उडून गेले. पाटलांचा जय जयकार झाला. सर्व आपापल्या घरी परतले. सर्व गावाने सुटकेचा निश्वास सोडला. पाटलीनबाई जरा नाराज होत्या. हे पाटलांनी ओळखले. ते त्यांच्या जवळ जाऊन बसले. हे बघा पाटलीनबाई, मला तुमच्या मनाची अवस्था कळते, परंतु जेवढे माझे तुमच्यावर प्रेम आहे तेवढेच प्रेम गावावरही आहे. उद्या त्या बाळामुळे काही अघटित झालं तर? असं होऊ नये, पण झालंच तर निष्पाप गावकऱ्यांचा जीव जाईल. पण एवढंसं बाळ काय कुणाला मारू शकेल? अहो पाटलीनबाई, हे एवढं सोपं नाही. ही शक्ती पिढ्यानपिढ्या चालू राहते. आता बघा, हिचा सगळा वंशच संपला. आता आपल्याला कसलीही भीती नाही. आणि चला आता जेवायला, लई विचार नका करू. पाटील हसतच म्हणाले. त्या रात्री मात्र सर्वांची झोप चाळवली गेली. नमस्कार भैरसिकांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अगोरी